नमस्कार, मी पूनम न्यूज अनकटच्या मॉर्निंग बुलेटिन मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। पुण्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांचं आयोजन। नागपूरमधील खड्ड्यांविरोधात केतन ठाकरे यांचं आंदोलन। अमरावतीत मुख्य बस स्थानकासमोर खासगी बसचा अड्डा। तर जबलापूर मार्गावर वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई, 20 किलो गांजा जप्त। आता पाहूयात बातम्या विस्ताराने। पुण्यातील आर्यम धारीवाल फाउंडेशनने रिंग रोड, मुंडवा, घोरपडी आणि बीजी शिर्के रोड परिसरात 2100हून अधिक परिपक्व झाडांचं यशस्वी पुनरोपण केलंय। गेली 40 वर्ष शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि आपत्ती निवारण क्षेत्रात कार्यरत असलेल्या फाउंडेशनने असंख्य नागरिकांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव टाकलाय। आर्यम धारीवाल फाउंडेशनच्या अध्यक्ष जान्हवी धारीवाल काय म्हटल्यात पाहूयात। आपण जोरदार फोकस प्लांटेशनवर करतो, पण आर्यम धारीवाल फाउंडेशन प्लांटेशन आणि ट्रान्सप्लांटेशन या दोन्ही गोष्टीवर खूप जास्त प्रकारे फोकस करतं। प्लांटेशन मध्ये म्हणजे माझ्या मम्मीचं तर लिटरली ग्रीन थंबच आहे आणि तिचे जितके झाडं आतापर्यंत लावलेली आहेत ती छान जगलेली आहेत आणि तिला म्हणजे तिचा किती जीव आहे झाडांवर ते पाहून मला ट्रान्सप्लांटेशन मध्ये जावं असं वाटलं। आणि ट्रान्सप्लांटेशन करताना टेक्निकल लोकांची साथ पाहिजे, जी मला लकीली मिळाली केतन निलेशमुळे, की त्यांनी ते 100 वर्षापेक्षा जास्त जुनी झाडं जगवलेली आहेत। ऍक्च्युली नुसतं मला वाटून काही उपयोग नाहीये जर टेक्निकल माणसं नसली बरोबर तर हे दोघं टेक्निकल आहेत जे सक्सेसफुली ट्रान्सप्लांटेशन करू शकतात। अगदी 200 वर्षाच्या झाडापर्यंतची झाडं सक्सेसफुली ट्रान्सप्लांट होऊन जगतात। या दोघांनी केलेलं आहे, त्यांच्याकडे टीम्स आहेत, तर हा उपक्रम आहे। पुणे शहर विभागातील सर्व महाविद्यालयांमध्ये आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं असून यासाठीचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय। तर या स्पर्धांमध्ये 8000हून अधिक विद्यार्थी खेळाडू सहभागी होणार आहेत। ते एकूण 43 खेळाडूंच्या स्पर्धा महिला आणि पुरुष अशा 2 गटांमध्ये आयोजित करण्यात येणार आहेत। त्या स्पर्धांचं आयोजन पुणे शहरातील 30हून अधिक महाविद्यालयात होणार असल्याची माहिती समितीचे सचिव अयाज शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। भंडारा शहरात गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी जोरदार तयारी सुरू आहे। गणरायाच्या आगमनाला काही तास शिल्लक असताना घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळांची लगबग शिगेला पोहोचली आहे। तर सजावटीच्या साहित्याने बाजारपेठ सजली असून खरेदीसाठी भक्तांची गर्दी उसळली आहे। तर यावर्षी मूर्ती आणि सजावटीच्या साहित्यांच्या किमतीत 10% वाढ झाली असली तरी गणेश भक्त लाडक्या बाप्पासाठी सुबक मूर्ती आणि सजावट खरेदी करतानाही दिसतायत। तर भंडाराचा राजा आणि सन्मित्र गणेश मंडळांनी अनुक्रमे मा वैष्णोदेवी आणि पद्मनाभम मंदिराचे भव्य देखावे साकारलेत। नागपूर शहरातील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त असून रस्त्याची अवस्था खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे अशी झाली आहे। केतन ठाकरे यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात पालिका अधिकाऱ्यांवर निष्क्रियतेचा आरोप करण्यात आलाय। तर ठाकरे म्हटलेत की GPS फोटो दाखवूनही अधिकारी खड्डे नाकारतायत, पण नागरिकांना रोज त्रास सहन करावा लागतोय। तर आंदोलकांनी आयुक्तांची भेट घेतल्यानंतर 8 दिवसात खड्डे बुजवण्याचे आश्वासन मिळाले। तर आता हे आश्वासन प्रत्यक्षात उतरेल का याकडे नागपूरकरांचं लक्ष लागलंय। आपण आपल्या सर्वांना माहिती आहे की नागपूरच्या खड्ड्यांची परिस्थिती काय आहे। खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे काहीच कळत नाहीये। NMCच्या अधिकाऱ्यांना येऊन खड्डे पाहण्याचा वेळ नाही। तर आज आम्ही त्यांच्या ऑफिस खाली तिथे खड्ड्याचं भव्य प्रदर्शन आयोजित केलं। आम्ही GPS लोकेशनचा इकडे खड्ड्यांचे फोटो घेऊन आलो। जे हे म्हणतात की आम्ही पॅचिंग करतो, लोपापती करतो, की सगळे निव्वळ खोटे दावे आहे। इकडे काहीच नाही, रोज समस्या, रोज नागरिकांना काही ना काही त्रास, रोजची काही ना काही दुर्घटना होतात। त्यामुळे आम्ही आज इथे आंदोलन केलेलं आहे। लोकांची मागणी पूर्ण नसल्यामुळे आम्हाला हे आंदोलन करावं लागलं आहे। 2-3 महिन्यापासून रोज तक्रारी देतोय, झोन मध्ये लोक चालले आहे, पण काही त्याच्यावर झालेलं नाहीये। आता आम्ही आयुक्त साहेबांशी भेटलो। आयुक्त साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की येणाऱ्या 8 दिवसात खड्डे बुजवण्यात येईल, चांगलं पॅचिंग करतात आणि क्वालिटी चांगली राहील त्याचं पण ते साहेबांनी सांगितलं आहे। आता बघू जे ते बोलले त्याच्यावर खरे उतरतात काय। गोंदिया शहरात वाहतुकीचे नियम मोडून वाहन चालविणाऱ्या लोकांकरिता ही बातमी महत्त्वाची आहे। याला कारण म्हणजे गोंदिया शहरात ठिकठिकाणी लावण्यात येणारे ANPR कॅमेरे तुमच्यावर नजर ठेवून आहेत। त्यामुळे तुम्ही जर वाहतुकीचे नियम मोडून वाहने चालविताना ANPR कॅमेऱ्यात कैद झाले तर तुमच्या वाहनावर ऑटोमॅटिक दंड आकारण्यात येईल। याच प्रणालीचा शुभारंभ गोंदियाचे पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांचे हस्ते जिल्हा वाहतूक शाखेत करण्यात आले।
आज आपण या ठिकाणी CCTV कॅमेऱ्याद्वारे ई चालान प्रणालीद्वारे वाहतूक मोडणाऱ्या नागरिकांना दंड करण्याची प्रणाली गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय गोरख भामरे साहेब तसेच गोंदिया जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रणाली गोंदिया जिल्ह्यात प्रथमच आणलेली आहे। या प्रणालीद्वारे CCTV कॅमेऱ्याद्वारे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या इस्मांवर ऑटोमॅटिक चालान होणार आहे। त्यामुळे नक्कीच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या इस्मांवर वचक बसणार आहे। सध्या आपण आंबेडकर चौक या ठिकाणी CCTV कॅमेरा बसवलेला आहे। त्याद्वारे पुलावरती विरुद्ध दिशेने जाणाऱ्या नागरिकांना वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या नागरिकांना ऑटोमॅटिक दंड होणार आहे आणि त्यामुळे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या इस्मांवर नक्कीच आळा बसणार आहे। या प्रकारचे जवळजवळ 16 कॅमेरे आपण संपूर्ण शहरात बसवणार आहे आणि यापुढचे अजून ऑटोमॅटिक सिस्टीम असलेले कॅमेरे। या बातमीचा घेऊयात एक छोटीशी विश्रांती, लगेचच परत येऊयात। पाहत राहा न्यूज अनकट। 26 जानेवारीला झेंडा वंदन केलं म्हणून आपली नागरिकता संपते का? आपलं देशप्रेम तेवढ्यापुरतंच मर्यादित? नवऱ्याला सीमेवर पाठवून मुलाला घरी एकटं सांभाळणारी आई, जेव्हा तोच मुलगा मोठा होतो आणि म्हणतो की आई मी सुद्धा बॉर्डरवर जाणार आहे, मी सुद्धा बाबांसारखा लढणार आहे, तेव्हा ती काय रिॲक्ट करेल? एक सैनिक रिटायर्ड झाल्यावर पुढच्या आयुष्यात काय करतो? देशप्रेम आहे हे आपल्याला कोणी शिकवत नाही। देशप्रेमचे क्लासेस चालत नाही। Army is such a beautiful place where religion is not a barrier. Separation is a part of our life. But आमचं पेन कधी स्टार्ट होतं जेव्हा ते घरात येतात एक दिवस ऑफिस नंतर आणि सांगतात माझा ट्रंक काढ। त्या क्षणापासून ती जी भीती आहे ना ती मी त्याला कधी नाही दाखवली। पण जेव्हा आपण आपल्या हस्बंडचे कपडे टाकतो ट्रंक मध्ये, आपल्याला माहिती आहे तो तिकडे चाललाय जिथे काय पण होऊ शकतं त्याच्यासोबत। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। अमरावतीच्या मुख्य बस स्थानक परिसरात खासगी बसेस, ऑटो आणि 4 चाकी वाहनांनी रस्ते जाम केलेत। शाळा सुटल्यानंतर संध्याकाळी रस्त्यावर प्रचंड गर्दी उसळते, ज्यामुळे चिमुकले विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। तर राजापेठ चौक, बियाणी चौक, दस्तूर नगर आणि रेल्वे स्टेशन परिसरात हीच अवस्था आहे। तर ट्रॅफिक पोलीस आणि प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने पालकांमध्ये भीती आणि संताप आहे। तर प्रशासन आणि पोलीस आयुक्त खासगी बसेससाठी जागा निश्चित करणार का असा सवाल उपस्थित होतोय। फलटण तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य सुविधांचा अभाव आहे। येथे डॉक्टर नसल्याने रुग्णांना मानसिक त्रास सहन करावा लागतोय। तर प्रशासनाकडून सुविधा पुरवल्या जात नसल्याचा आरोप भारतीय युवा पॅथर महिला संघटनेने केलाय। तर याबाबत प्रांताधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आलं असून सुधारणा न झाल्यास ग्राम आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिलाय। युवा पॅथर संघटनेच्या वतीने फलटण उपविभागीय दंडाधिकारी मॅडम यांना आज निवेदन देण्यात आलेले आहे। तरी आमची मागणी अशी आहे संघटनेच्या वतीने फलटण शहर उपजिल्हा रुग्णालयामध्ये नागरिकांची व सामान्य जनतेची खूप गैरसोय होत असून यामध्ये सामान्य जनतेला कोणत्याही प्रकारचे दर्जेदार उपचार मिळत नाही। तरी आमच्या संघटनेच्या वतीने मागणी आहे की सामान्य जनतेला गरीब गरजू महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, तसेच अनेक नागरिक असतील यांना योग्य प्रकारचे व उच्च दर्जाचे औषध उपचार तसेच अस्थितज्ञ स्पेशलिस्ट डॉक्टर असावेत व जे एक्सरे आहेत, एक्सरेचे डॉक्टर उपस्थित नसतात, ते सतत गायबच असतात। त्यामुळे डॉक्टरांची व्हिजिट, दर्शनी फलक हे दर्शनी भागात समोर लावले जावे व तसेच MRI, CT स्कॅन व CT स्कॅन व सोनोग्राफी हे मोफत गरीब गरजू यांना मोफत मिळावे। हे मिळत नसल्याने पुढचे उपचार नागरिकांना घेता येत नाही, कारण हे महागडे ह्या तपासण्या खूप महागड्या असल्याने सामान्य जनतेला घेता येत नाहीत व ते करतही नाही। यामध्ये अनेक जण मृत्युमुखी पडलेले आहेत। तरी फलटण उपजिल्हा रुग्णालयामध्ये पूर्ण फलटण तालुका उपचार घेत आहे, तरी नागरिकांची गैरसोय होत आहे। तरी ही सुविधा फलटणमध्येच का होत नाही?
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्ट रोजी मुंबईत आंदोलन करणार आहेत. तर यालाच प्रत्युत्तर म्हणून ओबीसी नेते मंगेश ससाने यांनी पत्रकार परिषदेत जरांगे यांच्यावर घुसखोरी आणि धमकीबाजीचेही आरोप केलेत. तर सरकारची मजबुरी काय की जरांगेंना कायद्याचा पट्टा घालता येत नाही असा सवाल ससाने यांनी उपस्थित केलाय. तसेच जरांगेंवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा लावण्याची मागणी करत फडणवीस सरकार ओबीसींचे मुडदे पडण्याची वाट पाहतायत का असा आरोपही त्यांनी केलाय. कोणताही अभ्यास नसताना, कोणत्याही कायद्याची माहिती नसताना फक्त ओबीसी मधनं आरक्षण पाहिजे यासाठी जो आडानसोड माणूस हट्टाला पेटलेला आहे आणि त्याच्या त्या झुंडशाहीला आणि त्याला जे कोणत्या पक्षाचे त्याचे बोलवते धनी आहेत यांनी जी त्याला ते रसद पुरवलेली आहे, या सगळ्याच्या माध्यमातनं ओबीसींवर जे या मनोज जरांगेच्या माध्यमातनं बालंट आलंय ते शुक्ल काष्ट काही संपायचं नाव घेत नाहीये. आता तो 29 तारखेला मुंबईला निघलेला आहे. तो मुख्यमंत्र्याची आईमाई काढतोय, तो सरकार उलटून टाकायची भाषा करतोय. मुंबई आमची, राज्य आमचं, सत्ता आमची, आम्ही घुसतो, आम्ही दाखवतो अशा फुतकार काढतोय. या मनोज जरांगेला कायद्याचा पट्टा घालणार आहे का नाही? मुख्यमंत्र्यांची, गृहमंत्र्यांची, या मंत्रिमंडळाची एवढी काय मजबुरी आहे की तुम्हाला 50% ओबीसींचं काही देणं घेणं नाही? आमचे नालायक ओबीसीचे जे काही आमदार आहेत जे मुख गिळून गप्प बसलेले आहेत त्यांना काय झालंय नक्की, हा आमचा सवाल आहे. मुंबई गोवा महामार्ग 17 वर्षांपासून रखडलेला असून नागोटणे ते लोणेरे दरम्यान मोठमोठे खड्डे पडलेत. तर गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी पाहणी दरम्यान दिले होते. मात्र उत्सव काही तासांवर येऊन ठेपला असला तरी खड्डे बुजवण्याचे काम मलमपट्टी पुरतेच मर्यादित आहे. तर पावसात ब्लॉकेज बसवण्यात आलेले कोकणवासियांना दिलासा मिळाला असून चाकरमान्यांचा प्रवास पुन्हा खड्ड्यातूनच होतोय. पण माहिती आहे की बरीचशी कामं पूर्णत्वाला गेलेली आहेत. आज साधारण 90-95% हायवेचं काम होत आलेलं आहे. काही ठिकाणी थोडंफार एजन्सीज नीट नव्हत्या, काही ठिकाणी नैसर्गिक ह्याच्यामुळं कामं लांबली, काही ठिकाणी लँड ॲक्विजिशनमुळं कामं लांबली, अशा काही अडचणी आहेत. आज मानगाव, इंदापूर वगैरे इथले जे आहेत तिथं थोडा उशीर लागणार आहे तिथली कामं व्हायला, कारण त्यांचे टेंडर जे आहेत ते जरा उशिरा झाले. त्यामुळे आज तिथं नवीन एजन्सी दिल्यात आपण ज्या कामं सुरू केलीत, रेल्वे ओव्हरब्रिज असतील, बायपास असेल, हे सगळं जे आहे हे आता अंतिम याच्यामध्ये आलं आहे. आणि त्याच्या पलीकडं सांगतो, त्याच्या पलीकडं सुद्धा जी कामं पूर्वीच्या ह्याच्यातनं राहून गेली, मग आता ज्या ठिकाणी आपण उभा आहे इथं त्यांना व्हेकल अंडरपास पाहिजे. मागं आम्ही चिता बरोबर ना चितेच्या इथं आम्ही थांबलो, इथं त्यांची सर्व्हिस रोडची आणि व्हेकल अंडरपासची मागणी होती. इथले ही कामं पुढचा आपण नॅशनल हायवेनं एक उरलेला याचं आपण हे केलेलं आहे. साधारण तो आणखीन एक 200 कोटीचा कार्यक्रम होणार आहे. तो गडकरी साहेबांकडं नॅशनल हायवेवाल्यांनी पाठवून दिला आहे मंजुरीला. याच्यामध्ये परशुराम घाटाचं वायाडक्टसुद्धा आपण हे पण लक्षात घ्या. परशुराम घाटामध्ये ॲक्सिडेंट होतात, ते डोंगरसारखा कोसळतो, तिथं बरेच हे होतं. त्यामुळे मधल्या अधिवेशनात पण हा विषय झाला होता. परशुराम घाटाचं नवीन वायाडक्टचा सुद्धा सर्वे करून आपण गडकरी साहेबांकडे पाठवलं. थँक्यू सर. या बातमीसह घेऊयात एक छोटीशी विश्रांती, लगेचच परत येऊयात. पाहत राहा न्यूज अनकट. या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह. डिलक्स रूम्स, कम्फर्टेबल स्टे, टेस्टी ब्रेकफास्ट, हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त 1500 पर पर्सन. कपल्ससाठी खास डेक रूम्स, परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त 3300 मध्ये. ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त 1700 पर पर्सन. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. बीड तालुक्यातील शिवणी शिवारात गट नंबर 668 मध्ये माजी सैनिक प्रकाश वाघमारे यांच्या घरावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला करून पत्र्याचं शेड उद्ध्वस्त केलंय. तर संसार उपयोगी वस्तूही नष्ट केल्यात. म्हणून गेल्या काही दिवसांपासून न्याय मिळवण्यासाठी ते मागणी करतायत. मात्र न्याय न मिळाल्याने बीडच्या जिल्हा कचेरी समोर सोमवारी त्यांनी धरणे आंदोलन सुरू केलंय. तर तात्काळ कारवाई करावी व न्याय द्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. प्रकाश वाघमारे गेल्या 3 वर्षापासून मी या ठिकाणी आंदोलन उपोषण करीत आहे. माझ्या ताब्यातील गट नंबर 662 शिवणी येथील
घरसेड पोलिसांच्या आणि अपराध्याच्या संगनमताने पाडून वस्तू साहित्य चोरून नेलेले आहेत। SP साहेब नवनीत रावत यांनाही मी 3 वेळेस भेटलेलो आहे, त्यांनी दखल घेतलेली नाही आणि या प्रकरणाच्या नंतर महादेव मुंडे यांचे प्रकरण झालेलं आहे, त्यांची कारवाई चालू झालेली आहे, परंतु माझं अगोदरचं प्रकरण असून कारवाई चालू नाही। आम्ही काही भोक्या नाही, आम्ही सन्मानित नागरिक आहेत। आमच्याकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक लक्ष न दिल्याने मला परत उपोषणाला बसण्याची वेळ येत आहे। सलग 4 दिवस झालेले मुसळधार पाऊस आणि इसापूर धरणातून सोडलेले अतिरिक्त पाण्यामुळे यवतमाळच्या पुसद तालुक्यातील गौळ बुद्रुक, जगापूर, देवगव्हाण या गावातील पिकांचं अतोनात नुकसान झालंय। तर 4 दिवस पैनगंगेला पूरस्थिती राहिल्यानं परिसरातील ओढ्याला आलेल्या पुराचं पाणी ओढ्यात तुंबलंय। परिणामी अतिमुसळधार पावसाचा पिकांना फटका तर बसलाच, पण ओढे, नाले आणि नदी काठींचा पीक अक्षरशः सोडून गेली आहेत। माझे 4 एकर ऊस, 4 एकर सोयाबीन आणि एकरभर हळद असं माझं पूर्ण पीक असं नाबूद झालेलं आहे। पूर्ण सोयाबीन कटून गेलेलं आहे, हळद पण माझी पूर्ण पुढेवर येऊन बसलेली आहे। आणखी कोणीही योग्य ती दखल घेतली नाही व कोणी पंचनामा पण माझ्या जमिनीचा आणखी पण झालेला नाही। म्हणून बुवा आता योग्य ती कारवाई करून शेतकऱ्याला आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही। मी सोसायटीचे पैसे काढून पूर्ण ऊस लावण केली, हळदीचं पण पीक केलं, खरीप योजना करणार होतो। पुढच्या नंतर माझं पूर्णपणे पीक जमीन दोस्त झालेलं आहे। मला आता आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही। योग्य ते सरकारने व गव्हर्नमेंटने योग्य ती कारवाई करून शेतकऱ्यांना पुनर्वसन करण्यासाठी योग्य ते मोबदला देऊन पुढच्या पिकासाठी मदत करावी एवढीच आमची विनंती आहे। पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या जबलपूर मार्गावर वाहतूक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। बस स्टँड चौकात मोटारसायकल थांबवताना चालकाने चकमा देण्याचाही प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी सिने स्टाईल पाठलाग करून गाडी अडवली आहे। तर तपासणीत बॅगेत 5 लाख रुपये किमतीची 20 किलो गांजा आढळून आलाय। तर मध्य प्रदेशमधून छत्तीसगडला विक्रीसाठी नेणारे अभिषेक लखनसिंग लोधी आणि आयुष अरविंद शर्मा यांना ताब्यात घेण्यात आलाय। तर कामठी पोलीस पुढील तपास करतायत। या बातमीसह मॉर्निंग बुलेटिन मध्ये तेच थांबूयात। पाहत राहा न्यूज अनकट।